जय मल्हार मित्रांनो, तर आज आपण बटाट्याची भाजी करणार आहे. बघूया आपण ती कशी करायची. चला, बटाट्याच्या आपण बारीक बारीक फोड्या करून घेऊया आणि नंतर भाजी बनवूया. बटाटे कापून झालेले आहेत, त्याला आता पाण्यात टाकूया आणि स्वच्छ धुवून घ्यायच्यात. त्याच्यानंतर गॅस पेटवून घ्यायचा आहे. त्यानंतर कढई गॅसवर ठेवून घ्यायची आहे. कढईमध्ये तेल टाकून घ्यायचे. त्यानंतर आपण अर्धा चमचे मोहरी टाकून घेणार आहे आणि त्यानंतर अर्धा चमचे जिरे. नंतर थोडा वेळ थांबायचं आहे, तडतड द्यायचं आहे. त्यानंतर कढीपत्ता टाकणार आहे. कढीपत्ता, हिंग टाकायचंय आणि नंतर थोडं किसलेलं खोबरं, थोडी हळद. त्यानंतर ते सगळं हलवून घ्यायचंय. त्यानंतर आपण चिरून घेतलेल्या बटाट्याच्या फोड्या टाकायच्यात. त्यानंतर ते हलवायचे. पूर्ण मिक्स करून घ्यायचे. की आपण सगळे मसाले टाकलेले त्याला लागू द्यायचे. आणि त्यानंतर तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे तेवढं तिखट टाकून घ्यायचंय. त्यानंतर तिखट टाकल्यानंतर आपण हलवून घ्यायचंय. सगळीकडे तिखट लागू द्यायचंय. थोडं पाणी टाकून घ्यायचंय. आणि त्यानंतर मीठ टाकून घ्यायचंय आणि कूट टाकून घ्यायचे. नंतर आणि हलवायचंय. सगळं झाल्यानंतर त्याच्यावरनं कोथिंबीर टाकून घ्यायची. आणि त्यानंतर 10 मिनिटं फक्त भाजी ठेवायची तशी. 10 मिनिटानंतर भाजी तयार होईल. बटाटे शिजलेत का नाहीत ती बघून घ्यायचे आणि गॅस बंद करायचा. तुम्ही आता बघू शकता अशा प्रकारे आपली भाजी तयार झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी